मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्याय। तर मित्रांनो, ज्यांना पारायण करणे शक्य नाही, ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना वेळ नाही, त्यांनी देवपूजा करता करता हा व्हिडिओ लावून दिला। देव घासत आहे, देवपूजा करत आहे, देवारा साफसफाई करत आहे, हा व्हिडिओ लावून द्या। फक्त कान व्हिडिओवर ठेवा, तरी पण तुम्हाला संपूर्ण पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। दररोज 1 ते 21 अध्याय तुम्हाला ऐकायला, वाचायला, श्रवण करायला मिळेल। श्रवण ही महापुण्यमयी भक्ती आहे। वाचण्यापेक्षा श्रवण करणे सर्वात मोठं महत्त्वाचं मानलं गेलं आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ लावून द्या आणि आपला देवघर जे आहे ते साफ करा, चांगलं पुसा, देव स्वच्छ करा, दिवा, अगरबत्ती, धूप, दीप करा। तोपर्यंत 1 तास होऊन जाईल। 1 तासपर्यंत तुमचं हे पारायण बी होऊन जाईल आणि मग स्वामींची आरती करा, तरी पण तुम्हाला पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। हा व्हिडिओ जेवढा तुमच्याने होईल तेवढा जास्तीत जास्त जणांना शेअर करा, म्हणजे ते सुद्धा हे 1 ते 21 पारायण करतील आणि ते पुण्यफळ तुम्हाला भेटेल। कारण तुम्ही शेअर करताय म्हणून खूप जणांना आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा, कारण दररोज ते पारायण करतील। दररोज हा व्हिडिओ खूप जणांना अगदी गरजेचा झाला। जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही बसल्या उठता ठिके, तुम्ही जॉबवर आहे, कुठं गाडीत बसले, कुठं पण तुम्ही हा व्हिडिओ ऐकला, 12:30 ते 12:30चा टाईम सोडून तुम्ही केव्हा पण हा व्हिडिओ ऐकला 1 घंट्याचा, तरी पण तुम्हाला संपूर्ण पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती आणि दररोज तुमचं पारायण होईल। कारण की तुम्ही देवपूजा बी होऊन जाईल आणि तुमचं पारायण पण होईल। तर स्वामी तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील, अशक्य ते शक्य करतील आणि तुमचं आयुष्य सोन्यासारखं होईल। सर्व संकट टळतील, जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण होईल। तर आता आपण जास्त वेळ न करता पारायणाला सुरुवात करूया। पण शेअर, कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। माझा आत्मविश्वास वाढवा। तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करू शकतात। श्री गणेशाय नमो नमः। स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुवे नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोटी निवास पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति ददान्तितं गगन सदृशं त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यनेत्र सुवासवदन कथा टोपीच माला दंडकमंडलधरू कट्याकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थवतारक धारक पाही माम। जय श्री जय रक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलैमल नाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्र चालका, अविनाशा शेष शयना, अनंतवेशा, अनामातिता अनंता, जय जयाजी गुरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमणा विशेष, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरट विराजित, तेची स्वयंबी आदित, तेज वर्णेलन जाय, विशाळ भाळ आकर्ण, नयन सरळ नासिका, स्वास्य वदन दंतपंक्ती, कुंद कळस्या समान, शुभवर्ण वैराजित, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याच्या वरी, तेच हरी हेममय भूषणे साजरी, कौस्तुभमणी विशेष वत्सालांचनाचे भूषण, तेची प्रेमळ भक्तीची कुण, उदरी त्रिवेळी शोभामयान, त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदर, ती जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरी जन्मदाती, मूळ जननी तैची पै जाणूपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजित, कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान, भक्ताध्यावा अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर, गदापद्य शंख चक्र चार हस्ती, आयुधे कासे कासिला पितांबर, विदुले ते समतेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर, उभया जंगा दिसताती, जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शनाने पतित तरती, जाते अहोरात्री ध्याती, नारदादी ऋषीवर्य जाते कमलाकरे चुरित, सध्या राग समान रक्त तळवे, योग चिन्ह मांडित, वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला, ज्यात वर्णितो थकल्या सकळा, ऐशा त्या परममंगला अल्पमती, केवी वर्णू नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकी कादी कविवर, क्रमणू न शकले महिमांबर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमूतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवंदन शिवकुमार एकदंत फरशधर, अगमलील्या जयाची, जो सकळ विद्याचा सागर, 64 कलांचे मायर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्तपालक दयाळू, मंगल कार्य करिता, स्मरण विघ्ने जाती निरसन, भजका हो
होय दिव्य ज्ञान वेदांत सार कळपे पाक सकल कार्यरंभी जाना करती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासे साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिच्यावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती त्वंता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मसुता नमियेली मूढमती मी अज्ञान काव्यादिकाचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करावी जो अज्ञान निमित्ती मिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याचे चिया कृपे करून सचिचांशा लादे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसी निश्रय देवी असती माता पितार तैसीची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याच्या या नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद अज्ञ बाळ घेतली असी खोर आळ ती पुरवणार दयाळ सद्गुरु राज आपणाची 9 मास उदरी पाळिले प्रसव वेदनाती सोशिले कौतुके करुणे वाढवले रशियले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत हाये कोण वारंवार साष्टांग नमन करिणी चरणी दयाच्या करी तसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रया नामिले 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कुणी कुंडले तेज अमित विद्यले ते समान कामधेनू असून जवळी हाती धरिले असे जोडी जो पाहता एका स्थळी कोणसही दिसेना 4 वेद होऊन श्वान वस्ती समीप रात्रिंदिन ज्याच्या त्रिभुवनी गमन मनोवेगे जाते जो त्या परब्रह्मासी नमन करुण मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो या कृपेने आपल्या वाडीला कलीचा प्रताप करू लागले लोप पाप पावली भूमी संताप धर्म भ्रष्ट लोक पहा कैसे देवी विचित्र आर्यावती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानती देव वच वेद वचने दिवसेंदिवस होम हवन कमी होऊ लागले सुटला धर्माचा राजश्राय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सखला ऐक भोगाच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म स्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्मांते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्म विरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो कात्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणी जात्या कान्या कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविधी भक्त मनोरथ पुरविले त्याचे साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडणे आपल्या विख्यात महिमाजने गावायाचे योजले तुमचे चरित्र महासागर पावन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे झालो किंवा अफाट गगना समान आगाध आपले मैमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपलिका मने गिरीसी उचलून घाली काकेसी किंवा खकेत सूर्यासी लोपविन मने स्वतेजीसी तैसे असे माझे आळ बाळ जाणून लाडवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषेली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद असते करुणी उने न पडती ग्रंथात सफलवती मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषितल निश्चय ऐसी ऐकून अभयवाणी संतोष झाला माझ्या मनी यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समापती प्रतिपाओ आता नमू साधू वृद्ध ज्याशी नाही भेदाभेद ते सुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्याची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवकुल मुकुंटावंतस नामिले कवी कलिदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहले श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञाताही डोलवती मान तयाचे चरण नमियले ईश चरणी जळले चित्त ऐसे तुकारामादी भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहूनी ग्रंथ रचना करावी आता करू नमन जे का श्रोते विश्वचरण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोते समाज धोर मती मंद मी त्याच्या समोर आपले कवित्व केवी अनुपरी थोराचे लक्षण एक मला ठाऊक पूर्ण काही असता सद्गुण आदर करीते तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठीही न ये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणून आदर धरावे जी न श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ती कडी न पावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकूच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरुणी आपले करीत असे स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रासी त्या महोदतीतून पाहिन अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुग्याई अन्मान काही न करावा
करावा हे की उदान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली चोतांच्या गळी उभा टाकून बुधा जळी करी प्रार्थना सप्रेस अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस हा सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण अभांगी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्र मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तैजे जसा सुश्रेय सकर तृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराज पद्य कल्लार विष्णू कवी होऊन प्रमर ज्ञान मधुस्त्व साचार रुंजी तेथे घालीत सीत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संमोत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोड हा श्री शंकरपर्ण नमस्तु श्री पाद श्री वल्लभार्णपर्ण मस्तु श्री इत स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरणम नाम प्रथम अध्याय समाप्त अध्याय दुसरा श्री गणेशाय नमो नमः कामना धरून जे बजती होय त्यांची मनोरथे पूर्णी तैसीची निष्काम भक्तांप्रती कैवाल्य प्रति होत असे श्रीनुसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी धरले कर्दळी वनगुप्त झाले गुरुचरित्र ती कथा पुढे लोकाद्वारे कारणे भाग पडले प्रकट होणे धुळली बहुत पटणे त्याची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिज विषयी शंका मना माझे येत असे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपी प्रकटले त्याचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादि सिद्ध कुठला ते पत्रिकावद लोकाद्वारासाठी प्रसिद्ध मानव रूपी जाहले अक्कलकोटी माझारी राजपा मोदी याच्या घरी बैसली समर्थांची सवारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेती धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आधार तयाचा केला की त्या जवे एक पारसी आला होता दर्शनास ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचवले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणून एका हारी दोघांशी बैसवणी दोहावरी तिसरीवर बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभय त्यांची वाटेल सोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हास्य मुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दवलावनातून प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरी देखील अपूर्व बांगलादेश समय आम्ही असे पाहला घेतले कालीचे दर्शन पहिले गंगा तटक पावन नाना तेथे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र 80 हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोता तटका प्रति जिजेची माया प्रख्याती पूर्णांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादसी पातलो येऊनी मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिले तेथून स्वच्छने केवळ मग पाहिले मोहाळ देश हिंडूनी सकड सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अक्कलकोटी प्रति येणे तेथून या झाले तैपापासून या नगरात आनंदे हावो नांदत ऐसे अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले आमचे सकल वृत्त असे मुळापासून ऐकून या एशी वाणी उभयतांते संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयता 12 वर्ष मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्यात विशेष त्यांची न झाली सदा वास अरण्यात बौद्धान येती गावात जरी आले आकंचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणून देती त्याची महाराज बक्षिते शनेक राहून मागुती अरण्यात जाती उठून वेडा बुवा तया प्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञान नेनती परब्रह्म हे त्या समयी नाना दिगंबर वृत्तीनं केवळ जे शंकर तयाचा अवतार सोलापुरी जाहली जाणून अंतर्खून स्वामीशी मानून ईश्वर समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखती दर्शना येता दिगंबर लीला विग्रह यतिवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयाशी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्था वंदिता ज्याची सत्ता सर्वत्र होय स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्ती करुणी श्रवणद्वार प्राशाण करे श्रोता हो तुम्हा नसवा येथे वीट सर्वदा सेवावे अकंठ भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा समंत आनंद भक्त परिश्रोत द्वितीय गोड हा इतसी स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री रस्तु शुभम मस्तु अध्याय तिसरा श्री गणेशाय नमो नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पदपावती कवल्ये गता अध्यायी कथा सुंदर स्वामीने निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावती काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेडे सोडले मोळा माझी वास्तव्य करिता आप्पाटोळ झाले भक्त ते तिच्या साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्ण स्वामी चरित्राचे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदितीस सवे घेऊन स्वामीशी टोळ
जाती अक्कलकोटासी अधर्म मार्गावरून टोळासी मागे परतन भाग पटळे टोळे आज्ञे पिला सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामीसे सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली या परतून स्वामी चालले उठून बहु वरजले सेवकांनी परनच मानले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले येथे राज स्वच्छेनं तेथे एक अविध होता तो करीत याची तट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळप्प्याचे गृहाप्रती स्वामीशी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्प्याचे भाग्य उदले यती राजगृहासी आले जैसी कामधेनू आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाये पूर्व पुण्य होती गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राजपेटी परमभाग्य तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींच्या वास्तव्य साधन सुरावरे जे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योग अभ्यास योग साधती तडी तापडी मार्गी शापती निराहार कितीही राहती मौन धरती किती एका चरणी उभे राहून सदा विलोक्ती गगन एक गिरी गौर्य बसून तपश्चर्या करतात एक पंचाग्री साधन करती एक पावनात बक्षिते कित्येक संन्यासी होती संसार अवघा सोडून एक करती कीर्तन एक मांडती पूजन एक करती होम हवन एक षटकर्मी आचरिते एक लोका उपदेशी एक भजन नामाजी नाचते एक ब्राह्मण भोजन करती एक बांधती देवालये परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून केलायसी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ योग यागादिक काही चोळप्प्याने केले नाही परिभक्ती स्वपायी स्वामी आले सदानंत तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळप्प्याचे चिती आनंदी झाला बहुसाळ तैपुसुनी तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी माले राजाची गादीवर दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असते जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परी तयाचे भाग्य निश्चित स्वामी चरणी उदले तैपासून जगात तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले चोळप्प्याच्या गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दावती गावत मात पसरले आपुली भावे प्रख्याती ऐसे नाही जयाच्या चित्ती म्हणून ही स्वामी राजे येती बहुदान जाती फिरावया लोका माझी पसरली मातन उपासी कळला वृत्तांत की आपुली या नगरात यती विख्यात पातले राहती चोळप्प्याच्या घरी दर्शना जाती नरणारी असती केवळ अवतारी लीला ज्याची विचित्र वार्ताईसे ऐकुनी राव बोलायला कायवानी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुतीपायी आजवरी झाले नाही आता जाऊन लवलाई भेटूया यतीवर या परी ते केवळ अत्तरज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊन आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती उंगली रायाची सिंहासनी खाली उतरेन राव खाली लोटांगण प्रेमाशून भरले नयन कंठ झाला सदोगती दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रुणी मग तया हस्ती धरुणी आसनावरी बसले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी धरणी भक्ती जळली सकळ सभा आनंदली समस्ते पावले बदली षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती निपुराया निराकर आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण तयाच्या पादुका शिरी धरून विष्णू नाचे ब्रह्मानंद इतसी स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृते कथा समंत प्रेमळ भक्त परुस होत तृतीय अध्याय गोढ श्री स्वामी राजा पर्ण नमसु श्री शिरस्तु शुभम भवतु इतसी स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय समाप्त अध्याय चौथा श्री गणेशाय नमो नमः मुख्य कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने नलगे करणी तीर्थस्थान योग अभ्यास होम हवन सांडून या अवकाशीन नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ लाभता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरती चुकेल गताध्यायाचे अर्थी अक्कलकोटी आले तिनुपुराया दर्शन देती स्वच्छने राहती तयापुरी चोळप्प्याचा दृढभाव करी राहिले स्वामी राव हे तयाचे सुरकुतपूर्य नित्य सेवा घडे त्यात जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्याच्या दासी नवनिधी तत्पर सेविसी ते धरिते मानवरूप चोळप्पा केवळ निर्धन परिस्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येते नाना प्रकारे त्रास देते परी तो कधी न कंटाळे चोळप्प्याचे सद्गुरी कांता तेही केवळ पतिव्रता सदोसती तिच्याही ते आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखवती नगरवासी जनाची भक्ती दिवसेंदिवस दृढ जळली स्वामी केवळ ईश्वरमूर्ती दशदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येते कामना चित्त धरून कोणी संपत्ती कारणी कोणी मागते संतान व्हावे म्हणून या लंगडन कोणी येती दूर देशाहून शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसारते फसले ऐसे आले कितीक जण स्वामी स्वामी म्हणून या स्वामी करी सर्व इच्छित पूर्ण सर्वासी कल्पद्रु समान होऊन कामना करीती पूर्ण भक्ता काजस्व अवतीर्ण मानवरूपी झाले भक्त अंतरी जे जे इच्छित ते येती राजपुरवती दृढ चरणी जयाची भक्ती त्याशी होती कल्पतरू जो का निंद कुटली तया शास्त्रे केवळ नास्तकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटी हसुनी मनती जनासी डोंगीच्या नादी लागले हा स्वामी नवे डोंगी जो नाना
भोगभोगी साधू लक्षण यांचे अंगी कोणते हो वसत असे काय तुम्हा वेळ लागले वंदिता डोग्याचे पावले येत स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघे ऐसे तयाने निधले समर्थांनी अंतरी धली जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवल एक पावया आले लक्षण समर्थ समजले खून ज्या घरी बसले तेथून उठून या चालल एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनाची जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धत समाज दाटला भूत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन शरणांचे मंगल नाम गर्जिते वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनवती कोणी द्रव्य पुढे ठेवते कोणी फळे समर्पित नाना वस्तू अर्पण करीते नाही मी ती तयाते कोणी नवसाते करीते कोणी आणून या देते कोणी काही संकल्प करीते चरण पूजिते आनंदे संन्यासी कौतुक वादे मन माझी आश्चर्य करीते क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरून क्षण एक घडता सत्संगी तत्काळ पालटे की कोमती म्हणून कवी वर्णितांती सत्यमहिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज असते समर्थ संन्याशापुढे लोटती पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणे येथेच मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवास जीव आमचा कळवळला मोडली जाण्याची गर्दी ते येऊनी सेवे करी संन्याशापुढला नानापरी वस्तू नेऊ लागला तेव्हा एका क्षणार्धत द्रव्याधिक सारेने संन्यासी मनी सुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदाचा सूर्या जाता अस्ताचळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदरक वर्ज असे जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना दंडावया कुत्सित जण अवतरले यतिवर जयाच्या चरणी ज्याची भक्ती त्याचे मनोरथ पूर्वती पसरली जगी ऐशिकाती लीला ज्याची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलयुगी वाढेल निश्चित त्याचा अवतार स्वामी यती वर्ण किती विष्णुदास इतसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संमंत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर अध्याय गोड हा श्री स्वामी राजा पर्ण नमसु श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमो नमः भवकानन वैश्वंधारा अज्ञात नमद मच्छदे का भास करा पूर्ण साक्षी परात करा भक्त खरा सदय गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझशी स्तविता प्रेमळ स्तवर त्यात पावसी विशेष गंगा जळावून आपले असे महिमान पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवाती स्वामी चरित कराया श्रवण श्रोते बसले सावधान प्रसंगावून प्रसंग पुन रस भरित पुढे पुढे ज्याचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐशे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तत्पर्य स्वामीराज वास करीत भक्तभूत झाले वार्ता पसरली चौकडे कोणाचे पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती बोसल्यांच्या भाग्यपरम स्वामी रत्न लाभेल उत्तम नृपकृती भक्तनी सेवा स्वामी चरणी चित्त त्याचे देवा किती नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छित आणि आपल्या नगराप्रती अनु म्हणती तयाची बडोद्या माझी या अवसारी मल्लरराव राजाधिकारी एकदा तयाच्या अंतरी विचारायचा पातला अक्कलकोटाहून स्वामीसे आणावे आपल्या नगराशी मग कोणी एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सारदार मानंत करी तरी थोर बैसले असता समग्र बोले निपरू करता या प्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येतील आणि स्वामीसी तरी आम्ही तयाशी इनाम देऊ बहुत तरी राखू सन्मान लागले तितके देऊ धन ही वटवरी वैकुंठ भुवन अवस्था स्वामी होईल कार्य जाणून कठीण न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट माने करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य चतुर तो बोलता झाला उत्तर नुप लागी पर्येसा आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि न तयासी निश्चय मानसी असोयसे ऐकुनी उत्तर संतोषला तो नुपूवर तैसा सबाई समग्र आनंदी झाली सजीविन विद्या साधया करता शुक्राजवळी कस जाता देवे जन्माला होता बहुत आनंदे करून नुपुती सह सकळ जाणे त्या परी तात्याशी सन्माने गुरुमाने मधुर वचने यशस्वी हो म्हणती त्या बहुत धन देत नुपुती सेवक दिले सांगती जाव या अक्कलकोटा प्रति आज्ञा दिली तात्यापती तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले व नगर पाहून संतोषले जे केवळ वैकुंठ पाहून स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जणांची पावनी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीची निपुती स्वामी चरणी त्याची भक्ती राजघराण्यातील युती त्याही करिता स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळप्यादी सेवे करी निसे मैसे पाहुनी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीशी कैसे नेऊ आपण अक्कलकोटाचे सकल जण स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामीचेही मन रमून गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सवंतर लढविणे युक्ती थोर कार्य आपण साधवावे ऐसा मनी विचार करून कार्य आरंभले त्यानी संतुष्ट राहावे सेवक जननी ऐसे सदा करा ताती करून नाना पक्वाने करी ते ब्राह्मण भोजन तिधली बहु सालदाने याचक धने तृप्त केले स्वामीचे या प्रजेपती नाना द्रव्य समर्पती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करी ती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सल्य कार्य साधावे आपले म्हणून नाना उपाय केले द्रव्य खर्चले तात्यांनी ऐशीनी काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयाशी मन मग लढविली एक युक्ती एकांत गाठून चोळप्याप्रती त्याच लागी विनती करून बुद्धिवाद सांगती जरी
जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याशी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहिले दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना परिकी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. चोळप्याशी लागली आशा तयाच्या अंतरी भरोसा, जहागिरीचा बहुमाल मग कोणे एके दिवशी करता असता. स्वामी सेवेसी येथे राज तया समयसी आनंद वृत्त बसले. चोळप्याने कर जोडून विनंती केली, मधुर वचनी कृपाळी होऊन समर्थाने बडोद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल, मला बहुत धन आपुला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्या लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. पुढले अध्याय सुंदर कथा पावन होई श्रोता भक्ता. श्री स्वामी राज वदविता निमित्त विष्णुदास असे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृती कथा संबंध सदा ऐकोत भावक्त भक्त. पंचम अध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 6. श्री गणेशाय नमो नमः. धरुणी शुशूचा हात अक्षरे पंडित लिवित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत. स्वामी समर्थ वदविते मी केवळ मंदमती, केवी वर्णू चरित्राघात परी माझा हा छंद. स्वामी समर्थ पुरविते ज्याच्या वर प्रसादे करून मुडा होय. शास्त्रज्ञान समर्थांची चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊन समर्थावध व्हावे. आपल्या चरित्राश्रमणे श्रोता याच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त व्हावे. चुरत रुचे घेऊन सुमने त्याची सरपावे. प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्याच्याच पदी अर्पजे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्या विनवी स्वामी प्रीती कृपा करुणी मजरवर्ती बडोद्याशी चालावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसुनी. मल्हार वाचिया मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उच. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकून वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी. त्याने सवंतर येऊनी तात्याप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या म्हणे चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी परी पावाय. यत्न करून ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभले. ऐसा नाना उपायार केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धी सन केले खिन्न झाले. मुख त्यांची भक्ती नाही अंतरी. दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नर ही प्रसन्न कैसे होतील. त्याने माजविले ढोंगी आणि केली नाना सोंगे. भक्तिविन हट्ट योगे स्वामी कृपान होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसवले. गुरुचरित्र आरंभले. व्हाविसी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाले व्यग्रचित्त. काही उपाय सूचना मल्हारराव नुपाने पाठवले. ज्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे. राजयासी आणि सकळ जनाशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पडवून येतीशी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हेने नेती मंदमती, म्हणून योजली कपट युक्ती परी ते सिद्धीत न जाय. असे कोणी एके दिवशी साधून योग्य समयाशी मेन्यात घालून स्वामीशी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थांना गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले. मागे ते अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडला. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजा वाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंट ते टेकले. हात तात्यांनी या प्रकारे प्रयत्न केले तरी तितके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमावले. द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेऊन बडोद्याशी आले. परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अनन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्र सी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नुपयाची धरुणी आपण पुढे झाला स्वामी कारणे. वस्त्रभूषणे धन आणि अमोल रत्ने देऊन त्याच जवळी नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्र अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुण डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर ठोकायाची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मृदा पाहून यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडाचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी समंतर्या बडोद्याशी. तेथील कार्याशी सोडून साहेबा विष प्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला. त्या कृता माझी यशवंताला गुन्हेगार देखील. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनांची प्रचिती आली. अघटित लीला दाखवली. घाती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी. त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी. तया सर्वानंद प्राप्त होई महासमर्था. पालका अनादिसिद्धा जगनायका. निषादिनी शंकर सका विष्णूची या मनी वसे. इतसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा संबंध सदा भक्त परिस्वत. षष्ठोध्याय गोड हासे स्वामी चरित्र सारामृत. षष्ठोध्याय समाप्तम शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमो नमः. जय जयाजी निर्गुण. जय जयाजी सनातन. जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपा करून आपल्या वर्णिले आपले गुण श्रोती द्यावे अवधान. श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ
समर्थ चरणी जयाची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्मा वेदांत आवडे तयाशी श्रवण करती दिवस निशी हरळी करादिश शास्त्रांदिशाची वेतनी ठेवून विपुणे त्या समयी मुंबापिरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषर वेदांतरी करुणी लोका उपदेशेती वैकैकाचे भ्रमदवडले परमधर्मोपदेशका जिंकले कुमार्गवतीयांसी आणले सन्मानगवरी तयानी त्याशी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नुपापोटी बौद्ध करुणी खटपटी बुवाशी शेवटी आणले नुपावळे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषण शोधियाचे चित्त आकर्षून घेती रात्रंदिनी नुपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नुपुती बहुसुकावी अमृतानुप आदी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत वेदांत ग्रंथ होते जे त्याचे करून विवरण संतोष केले सर्वजण जयानगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे जे भक्तजनाचे मायर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतेश्वर अक्कलकोटी नांदती एके दिवशी सहजा स्थिती ब्रह्मचारी दर्शनायती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी पावयातीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींशी ब्रह्मापद तथाकार काय केल्याने होय निर्धार ऐसी ऐकून समंतर येथे राज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेडा संन्यासी बुरड पडली लोकाशी लागले वर्त भक्तीशी याने डोंग माजवले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेर लोका बोलती हसतो तरी तुम्ही व्यर्थ का फसले हो परमेश्वरी म्हणता येती आणि करिता त्याची भक्ती परी हा भ्रमधुमाप्रते पडला त्याचे सत्तेची पाहून तुमचे अज्ञान याच वाढले डोंग पूर्ण वेदशास्त्राधिक अज्ञान येत काही असे ना असे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थस्थानी विकल्प पातला म्हणे स्वामीची तुच्छ मानते नित्य नियम सारुण स्वस्थानी विकल्पे पातला ब्रह्मचारी करता शेन जवळी पारशी दोघे जण तेथे निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवाशी लोटली या काहीनिशी एक स्वप्न तयाशी चमत्कारी पडलेसे आपल्या अंगावरी वृश्चिका एकाएकी चढली असंख्य महाविषारी त्यातून एक दंश अपना करीत असे ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबडून उठले लोकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळे होती ते पारशी जागृती आली तयाशी त्याने धरून बुवासी सावध केले त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले घरमेश शरीर आले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगते समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती असे दुसऱ्या दिवशी बुवा आपल्या स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नाशी खदा खदा स्वामी असले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तथाकार होण्याविषयी आलाय तुझे जरी इच्छितेशे तरी स्वप्न देखून विश्वकांशी काय म्हणून भ्यालासी जरी वृत्ता भय मानुतीसी मग ब्रह्मपद जाणूशी कशी ब्रह्मपद तथाकार होणे हे नवे सोपे बोलणे याशी लागती कष्ट करणे फुकट होता नयेची बुवा प्रति पटले धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुण भरले नयन कंठ झाला सदोसती तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अंकार गेला गळून ब्रह्मापदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्त निवडून सुंदर त्याचा करुणीय हार अर्पी शंकरा विष्णू कोवी इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीराज स्वामी समर्थपर्ण नमस्तो शुभम भवतु अध्याय सप्तमोध्याय समाप्त अध्याय 8 श्री गणेशाय नमो नमः जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जयाजी भक्तजन विश्रमा अनंत वेशा अनंता तुझ्याच कृपेने चित अल्प वर्णिले स्वामी चरित पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ मागील अध्यायाच्या अंती विष्णुबुवा ब्रह्मचर्याप्रती चमत्कार दाखविते ती चरित वर्णे अक्कलकोटी वास केला जन लाभले भजनाला आनंद होते सकला वैकुंठास नगरी ते राजा निजाम सरकार त्याच्या पत्री दप्तदार राजे रायबादार शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना पूर्व कर्म आघात तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडे संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी नावेड भोग विलास सुखभोग कैचा त्यास निद्रा नयाची रात्रंदिवस चिंता नले पोळले गेली किती अनुष्ठान तैशाची ब्राह्मण संत परणे पाऊस आला दिल्ली धाने आरोग्य व्हावी म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भव यात्राशी कृष्णवर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे विधीने लेख भाडी लिहिला तो न चुके कवीनेला तन्ननुसार प्राणी मात्राला भोगने प्राप्त असे की कोणा लागी जावे शरण मजवारी कृपा करील कोण सोडवेल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करूनही तत्काळ आले संस्थानी स्वस्थ बसले अनुष्ठानांनी व्याधी दूर व्हाया सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास आणि 1 रात्री तयास स्वप्न दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा करी स्वामी सेवा यतवचनी भावे धरावा तेने व्याधी जाय दुरी शंकरावाची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतरी गाणगापूर न सोडिले
आणि तेथीचे राहिले. आणखी अनुष्ठान आरंभले. पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत वा त्या निहित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी. प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशात तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम बदती कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैव स्वामीच नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगते. कित्येक प्रांत स्नाने करून पूजा द्रव्ये घेऊन अपार वर्या समर्थ चरणी जाती यती तोरणाने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्य कुसमे निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजती. तसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संबंध सदा परिसोत प्रेमळ भाव. अष्टमोध्याय गोड हा श्री स्वामी चरणविंद पर्ण नमस्तु. इत स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय शिरस्तु. अष्टमोध्याय समाप्तम. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 9. श्री गणेशाय नमो नमः. घरोघरी स्वामी कीर्तन नित्यवती ब्राह्मण भोजन स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरून चित्त बहुलोक दर्शनायती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यदिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शनायती धावून यात्रेची गर्दी भारी. सदा आनंदमयी नगरी साधू संत ब्रह्मचारी फके संन्यासी येती पै कीर्ती वर्णावे महिमान येते. जेथे अवतरले परब्रह्म ते नगरे वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेश आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी चिंता उपजली पोटी मग उपाय योजला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकडी तिच्या हस्ते होत असे. जिची घेऊन गाठी शंकरराव सांगती कोटी घरून घाल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर कराव्या म्हणून विनंती करायला स्वामी चरणी. आपण लागून द्रव्य काही देईना बाईशी द्रव्य पूर्ण आनंद तिचे मन म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल ते म्हणती बाईकेसे इतके कार्य करीसे 10 सहस्र रुपयांशी देईन सत्य वचन. बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी ते उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीते बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रातुडी या स्वामी परती कार्य आपले करीन. मग एके दिवशी येथे बसली आणि आनंदवृत्ती शंकरराव दर्शन घेते. भावचित्ती विशेष बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन पूर्वी परिकुर्म कर्म या लांगून ब्रह्मसंबंध पीडितो आता तरी कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसा ऐकता वरदायिनी समर्थतेतून उठले चालले गावाबाह्य आले आणि शेकनुराच्या दर्ग्यावरी शंकरराव बरोबर त्या स्थळी पातले. यवन शमशान भूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खांच्यात निजले छोटी टाकून सेवे करी. शंकररावासी म्हणती लीला करून ऐशी चुकविले तुमच्या मरणाचे निश्चय मानिले धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली स्मरतांची सवारी शेकनुराच्या दर्ग्यावरी येऊन पुढे चालली शंकररावे. तया दिवशी खाना दिलेल्या फकीरांशी आणि शेकुनी दर्ग्यांशी एक कपन चढविले. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निभ पित्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे ते औषध देणे जाईल. ब्रह्मसंबंध झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी फळे आपणाची स्वामी वचनी धरून भाव औषध घेते. शंकरराव तयाशी आला अनुभव 10 दिवस लोटले प्रकृती आराम पडला. राव गेले स्वनगराला काही मास लोटला तयाला ब्रह्मसमध्ये सोडिले. मग पुन्हा आनंदसे दर्शन आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाचे आनंद झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000 सहस्र ऐसा केला निर्धार. त्याचे काय करावे महाराज यज्ञपिती गावाबाहेर हाय मारुती ऐसी चुकण्याची निश्चित मठ तुम्ही बांधावा. ऐशा आकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसे विनंती स्वामी चरणी कारभार करते. परी पुन्हा आज्ञा घाली मठ बांधावास. त्यास्थळी भुजंगाधिक मंडळी दाखविले जागा तयानी सर्वानुमत त्याची मठ बांधिला. चुनेगची कीर्ती शंकररावाची आज आराम राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचे न लागते पार परी गोतक पवित्र अल्पसेविता दोष जाते श्रवणी धरावा आदर तेने साधती ह परत्र जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वदती. इथं श्री स्वामी चरित्र सारावृत नाना प्राकृते कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. 9वा अध्याय गोड हासे स्वामी राजापर्ण नमस्तु शुभम भवतु शिरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 10. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित. आपण ऐसा मनी करुणी विचार आरंभले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार. स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजवर्दी गृहस्थ्रामी बाळपा नामे द्विज कोणी राहत होते. आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सरापी करीती जनी वागती. प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उभगले. गुरुसेवेचे दिवस आले मती पालटली तयाची लट्टी का अवघा संसार या माझी नाही सार परलोक
इहलोकी दारापुत्र कोणी नये कामांत इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्म सौख्य पावजे बाळप्पाच्या मनात या परी विचार येते ते सदा उगरीत चित्त व्यवहारी सौख्य वाटेना जरी संसारी वर्तिते तरी मनी नाही शांत योग्य सद्गुरी आपणा प्रती कोठे आता भेटेल हाच विचार रात्रंदिरी चिंताचे न होय समाधान तया प्रती सुस्वप्न 3 रात्रे एक पडे पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती पाहुनी ऐशा गोष्टी उल्हासले मानसे तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाश दृढंतर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी काम अम्मासी ऐसे सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडले मोर गोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दिशित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोका दावेले चमत्कार तयाचा महिमा अपार वर्णे केवी अल्पमती स्वामीचरित वर्णितो चिदंबर दक्षितांची कथा आठविली ते वर्णिता सर्व दोष हरितले महायात्रा संकल्पे करून जन निगती घरावून परी मार्गी लागल्या पुण्यस्थान स्नान दान करीतांती महायात्रा स्वामीचरित्र पंथक्रमिता मी किंकर मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान तयाचे घेऊन दर्शन पुढे करावे मार्गक्रमण श्रोती होऊन सावधान श्रवणी सादर असावे मुरगोडी मल्हार दीक्षित वेद शास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची जयाची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर अलिप्तपणे संसार करुण काळ क्रमितांती परितया संतती म्हणून या उदम चित्ती या शिव आराधना करीती कामना चित्त धरुणी द्वादशे वर्ष म्हणून या उद्रग चित्ती अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयाशी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईल भरोसा पूर्ण असावा ऐकून वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेची तेही चित्ती तोशिले ती अशी झाले गर्भधारण आनंदले उभय त्यांचे मन जो साक्षात उमा रमण तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरी इच्छे मात्रे घडाघोडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित नव मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र मल्हार दीक्षांचे आनंदन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिमान ठेविले तया लागून शुक्ल पक्ष शशी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला पाहुणी जनना जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले माझी बंधन वेदशास्त्र पुढे निकुंठ शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानांच्या घरी व्रत होते गजगोरी चिदंबर तया अवसरे पूजे लागी आणले मृत्युकेच्या गज करून पूजा करीती यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्याशी सांगती प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐसी कृती पाहून सर्व आश्चर्य करीते ईश्वर अवतार म्हणिती सर्वत्र ख्याती पसरे ऐशी लीला अपार दाखवली चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद्वारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपर्ण यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले तया समयी एकदिनी ब्राह्मण बैसुनी भोजूनी तूप गेले सरुनी दीक्षितांचे समज जल भरले होते घट तयासी लावता अमृत असत ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझी पेशवी होत राव बाजी एक समयी ते सहजी दर्शनार्थे पातले अन्यायाने राज्य करीते दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्याची लागेना तयानी ऐकून मुरगोडी आले घेऊन म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लाभावी राव बाजेशी वृत्तांत कर्ण झाला श्रुती म्हणती जे सांगतील दीक्षित अमान्य करूवेना मग दीक्षितांचे निरोप पाठवला आम्ही येता दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई जे ऐसे सांगता दीक्षाप्रती तयावेळी काय बोलते आता पालटली तुझी मती त्वरित मागसे निरोप गोपला तुझ वरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप दिजला तिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य केले ब्रह्मावरती राहिले परतंत जन्मपरी एक समय अक्कलकोटे दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आता येते जाणतो यज्ञ समारंभ अवसारी आम्ही होतो त्याच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे होती लीला विग्रहीसी स्वामी जयाचे आगमन त्रिभुवने दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणात यतिरूपे प्रकटले अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता भक्ता कोरुडी एकाग्रचित्ता अवघान श्रोत्यावे श्रोता हो पुढील अध्यायिक कथन बाळप्पा करील जप तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील भक्तजनाची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदा कृपाची सावली अम्माव करो हे मागणे स्वामी प्रीती दृढ इच्छा माझ्या चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दासे विष्णुवरी असो इतसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृते कथा संमत परुसोत प्रेमळ भक्त दशम अध्याय गोड स्वामी राजापर्ण नमस्तु शुभम भवस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नमो नमः मागले अध्यायी वर्णे बाळप्पाच्या मुरगोडी आले पुण्यस्थानी रोईले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येतरूपी श्री दत्त वास्तव्य संप्रत करीते तेथे आपला मनोदय सिद्धीत जाल संशय फिटेल सर्व संदेह सद्गुरु कृपेने मरगुडीचे विप्र बाळप्पाची सांगत गाणगापूर विख्यात
महाक्षेत्र भीमा तरी जेथे आपण जाऊनी बैसू अनुष्ठानी श्री गुरु स्वप्ने येऊनी सांगती तैसे करावे मानवला तैसा विचार निघाले सेवे करी सेवा करी जेथे वाये भीमरती स्नान करीती भक्तजन पुत्र कामना धरती चित्त आराधती नुसिंह सरस्वती दारिद्र्य धन इच्छती रोगी जन आरोग्य कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना कोणी घालती गंगा स्नान नमस्कार घालती कोणी तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे द्रोण प्रहरी मागून या मधुकरी निर्वाह करती आपला बाळप्पा तेथे पातेल स्नान पाहून आनंदले नुसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिले प्रांतकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपून मागिती येती गावात सेवक्यार्या बरोबर मागून या मधुकरी भोजनानंतर संगमावरी परतून येती माध्याने स्नान करून पुन्हा बैसती जप ध्यानी असता जळता वारसपणी सध्या स्नान करावे धरुणी संध्या वदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामा माझी येती ते बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व वसदनी पराण्य ठावे नसे स्वप्नी सांप्र भिक्षा मागती सद्गुरु प्रीती करता सोडून गृह सुत कांता शिशोतनी परमान करते आनंद वृत्ती राहती पंचपक्वाने सेवती घरी येते मागती मधुकरा मिळते कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय शीतुष्णाचा होय त्रास अर्थपोटी उपवास परितयाचे मानस कदा उदास नोहेची अध्याय राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्याने देखून ऐसा परी बाळप्याशी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पूर्वजी बाळप्याशी मानवली 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडले त्याच्या घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळा उदकी बुडवावी आणून या बारी बसून तेथे शिळेवरी मग खावे भाकरी ऐसा नेम चालविला ऐसा लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण निषदिनी चिता चिता सद्गुरूची प्राप्ती लागली घरोघर सोडले वनिता पुत्रा त्या गेले अति कष्ट सोसले सद्गुरु नोहेची हिन आपले प्रोक्तजन भोग भोगावे दारुण पावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची ऐसे विचार निषेधिनी येती बाळप्याच्या मनी तथापि कष्ट सोसून नित्य नेम चालविला 1 मास होता निश्चिती स्वप्न 3 यथावरती येऊन या दर्शन देते बाळप्पाची ती सुखावे 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या ज्ञानापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपी नादात तेथे जाऊनी त्वरित काय इच्छित साधावे पाहून या ऐसे स्वप्न मनी पावले समाधान मंती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तव तयाशी एक पत्र शक्यली सापडले त्यात लिहिली एक ओळी करून या उतावळी ऐसे पाहून त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण आणखी काही दिनक्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी वृक्षातडी ठेवून वस्त्रांशी गेले स्नान करावे परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलता खालूनी वृश्चिक एक निघाला तयाशी त्याने न मारिले नित्यकर्म आटोपले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वाने मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून तयाशी मार्गावरी झाले चरण चाली नि अक्कलकोटी दुसऱ्या दिनी बाळप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखली जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नादती आनंद भरला सर्वत्र तया नगराचा नारी कामदंता करिता घरी गीत गावनी परोपकरी स्वामी महिमा वर्णिते दूरदेशीचे ब्राह्मण वैश्याधिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती तयाची चाहली गर्दी यात्रा उत्तरे घरोघरी नामघोषे ते नगरी नातंदीन गजबजे राजे आणि पंडित शस्त्रांदी वेदांती येते जैसापेक्षु गृहस्थ स्वामी दर्शनाकाळ कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर जती रामदासी अधोरपती दर्शना येती स्वामींच्या कोणी करती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजने नाचून स्वामी महिमा वर्णिते तया क्षेत्राचे महिमान केवी वर्णे मी अज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले पुण्य वाचन देखून नगरी बाळप्पा तोषले अंतरी पूर्व पुण्य तयाचे पदरी जन्म सार्थक झाला बाळप्पा होऊन सेवे करी स्वहस्ते करेल श्री करीती मधुर मधु कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी जयाचा महिमा आघात जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवा जन्मवरी तसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा संबंध सदा परसोद 11 गोड हा शुरस्तु शुभम भवतु अध्याय 11 समाप्तम अध्याय 12 श्री गणेशाय नमो नमः कराया करो जगद्वार हरावया भूमार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्तजन तारनाते अक्कलकोटी श्री दत्त यतरूपी प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी समर्थ गता अध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नच मावे त्या दिवशी श्री समर्थ होती खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी बाळप्प्याच्या मानसी तेव्हा चिंता पडली ऐशा गर्दीत आपण असे दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतल्याविन आज करू नये भोजन बाळप्प्याचे तन मन स्वामी चरणी लागले दर्शनाच्या उत्कंठची ती खडी साखर घेऊन आती गदी माझी प्रवेश करती स्वामी सनिध पातले आजना बाऊ स्वास्थ्य वदनसे स्वामी मूर्ती पाहून बाळप्प्याने धावून दृढ चरण धरिले कंठ सदोगती झाला चरण भाळ ठेविला शने कमी पण विसरला परम संतोषला
तोषला मानसी गंगा मिनली सगरी जैसे तरंग जलभितरी तैसा बाळप्प्या त्या अवसारी स्वामी चरण दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे येऊन या भानावर तिसे चरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी श्रोती ओटी गात सेसी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केले लीला एक विचित्र सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून बाळप्प्यावरचे प्रेम ऐसा कुतून दाखवले. धन्यता मानुधमनी बाळप्पा निघाले तेथून परितयाच्या श्रीचरणी चिंत गुंतले अखंड त्यासवे एक जहागीरादर ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शन बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतून जहागीराद्वारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिधला म्हणती जाऊन स्वामीशी अर्पण करा नैवेद्याचे अवश्य म्हणून तयाशी बाळप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयाशी वर्तम विदित एक झाले एक समय श्री समर्थ असती नूप मंदिरात राजोग्य वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय ऐसे ऐकून वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्य पूर्ण आपल्या हस्ते नवची मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्य पूर्ण केले मग सारिले भोजन नित्य प्रांत काळी उठून षटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जप लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यन माती येता आदित जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भक्ष्य किनामा कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकर त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पे आदी करून सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळप्पाच्या अंतरी सुंदराबाईचेही करी आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयाशी बाई आज्ञा करी ऐशी आपण श्री सेवेसी करी जावे आनंद बाळप्पा म्हणे आनंदाला म्हणे सुदिन आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाले सार्थक जन्माचे बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थाचा वैतापई मी प्रिय बहु स्वामींशी ऐसा अभिमान तियेशी गर्व भरे इतरांशी तुझ्या मानू लागले या कारणे आपसात भांडणे होती सदोसती स्वामी सेवेची तेथे अवस्था होत असे. बाळप्प्याने पाहून नाना युक्ती अजून मांडूने टाकले भांडणे एक चिंत सर्व केले कोटी असता समर्थ पूजाधिक व्हावा यथार्थ सदमध्ये सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेवती समर्थांच्या येताचित्ते अरण्यात वस्ती करती परी तेथे पूजा आरती नेहमी करीत बाळप्प्याची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रीती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीते आनंदी ऐसा लोटता. काही दिवस बाळप्प्याच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र तया दुःखे विवळत होती म्हणते कैसे करावे भोग भोगेल्या काही दिन कागुदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतंगने बाळपाशी यावे मरण विष दिदले कोणा कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्तर आले होते उद्री सद्गुरु सेवा त्याच्या करी व्हावी लिखित विधीचे आजवरी बहुता परी बाळप्पा करी चाकरी तयाच्या अंतरी परी स्वामीनं झाले प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करून मग यावे परोतीने स्वामी सेवे कारण हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांची आपण सांगून बाळपाशी शंकर पूजनी वर जावे तैशा आज्ञा तयाप्रती एके दिन समर्थ करती परी बाळप्प्याच्या चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे याची सत्य यापरी चिठ्ठी आली तर प्रश्न पावत बाळप्प्या एके चिठ्ठी दयातून उचलून या पाहता न जाण करावी पूजेन तिये माझे लिहिले होते तेव्हा भ्राती फिटले आज स्वामी आता सत्य मानिले ही भानगड पाहिली श्रीपाद भटचून समोर त्यांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विक्वात तयाचा जामात श्रीपाद भट जाणीचे स्वामी पुढे भक्त जण ठेवी त्रिवेदी कानून सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर त्यामुळे चोळप्प्याप्रती अल्प होई द्रव्यपाती सुंदराबाई उचलून नेत असे बाळप्प्यामुळे म्हणती नुकसान होते आपले तेव्हा जामा शुशर उभयता करती विचार बाळप्प्याच्या आता दूर केले पाहिजे युक्तीला श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळप्प्याशी द्वारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे येथे नुकसान होले ऐकले बाळप्पा म्हणे खिन्न झाला बाळप्पा बोले वाचून तुमचे अखोन खावन करीते तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामीने मजा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा येईल अशी श्रीपाद भटे एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवताच्या दर्शनाशी जावयाची बाळप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलती दर्शन नित्य बाळप्पा येथे करीतच देवा निवृत्त झाला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाला कारभार चिट्ट्याचे तयाने पुसिले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भटे ऐकून कापट्टे म्हणे आणले म्हणे जावया आपण अशी समर्थन देते आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठी अशी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याचे दिन 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या चिठ्ठ्या आपल्याकरी भटजी उचलीत सत्वरी तेथे येऊन चाकरी करी ऐसे लिहत
तसे भटजी म्हणे खिन्न झाला सर्व उपाय कुंटला महाराज आता बाळप्प्याला न सोळे निश्चय स्वामी चरण दृढ भक्ती बाळप्प्याची जडली होती कैसा दूर तया प्रति करीतसे ती दयाळ केवळ दया धन भक्त काज कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जण तयाशी देव शरण इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृते कथा संमंत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोड हा राजाधिराज योगराज स्वामी समर्थ महाराज आहे पर्ण नमस्तू 12वा अध्याय समाप्तम. श्री गणेशाय नमो नमः. 13वा अध्याय. शुक्ल पक्षीच्या शिखर वाढ जैसे उत्तर तैसे स्वामी चरित्र अध्याय. आरती वाढले द्वादशाच्या अंती श्रीपाद भट बाळप्प्याने कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थीचे खिन्न झाला चोळप्पा म्हणे स्त्रीची पूर्ण कृपा मोजहून तया पाहती बाळप्पा प्रिय असे जाहला वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठ धरून स्वामी सेवा रात्रंदिने अत्यानंद करीचा स्वयंपाकादी करावा असे लज्जा वाटत असे त्याची तयाती एके समयी काय बोलती समर्थ निर्लजाशी नदरी सनिध गुरु आणि जसे जाण निरुतर ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणे समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्प्याचे मन स्वामी विने दैवतन्य नसेची थोर या जगात सेवेकराच्या वरिष्ठ सुंदराबाई होते ते ततेने सेवकरास नित्य त्रास द्यावा व्यर्थाची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्प्यावरी पूर्ण विश्वास होता तयाच्या परी कोणे एके दिवशी मध्यरात्री समयाशी लघु शंका लागता स्वामीशी बाळप्प्याचे उठले श्रोते धरून या करी घेऊन गेली बारे पाहुणी ऐशी परी बाई अंतरी कोपली म्हणे यांनी येऊन स्वामी केले आपणा आधीन माझे केले श्रेष्ठपण अपमान झाला तैपासून बाळप्प्याशी त्रास देत ऐ दृष्टी घराणे सांगती समर्थांशी बाई ते शब्द पडती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तत्पर्य स्वामीची सेवा तो करीत तयाशी द्वयादशा बहुत असे तर सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजा मंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले कोण्या भक्त समर्थांशी आपले होते चंद्र आरासे सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणाची या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा सुंदराबाई बोलले तो आहे चोळप्याजवळी ऐसे आत्ता काळी जमादार पाठवला गंगूगाल जमादार चोळप्याजवळी ते सत्वर म्हणून द्यावाची चंद्र राणीसाहेब मागती चोळप्पा बोले तयाशी हार नाही आम्हापाशी बाळप्प्या ठेवतो तयाशी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूगाल बाळप्प्याजवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणाशी चंद्रहार परी चोळप्याची त्यावर सत्ता असे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्या कारणे जबाब दितला चोळप्याने बाळप्पा देती तरी घेई ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्याची ऐकून कृती राग आला राणी प्रति सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितले कारभार चोळप्याच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणीत असे पहिलेच होते बाईच्या मनी सह्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष व तेव्हा न समजावे चोळप्याने आजवरी केली समर्थांची चाकरी धन प्राप्ती तयाबारी समर्थ कृपेने होत असे एक अवसर काय झाली नवल परी वैसली समर्थांची सोडी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी बळले होते स्त्री जवळी त्याची करुणी या जोडी समर्थ करी घेतली अल्लग शब्द उच्चारले म्हणून भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्व त्याला आश्चर्य वाटले जोडी घेतली समर्थ काय असे होणे ते जे जे दर्शनाला आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन समय रुपये टाकती आणून लागता एक क्षण शंभरावर गणती झाली जोडी चोळप्याचे देवन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रेना सवस्त आता असावे पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयाशी परिणाम आले मानसी श्रीचरण अंतरले तयाशी झाले मास पुढे काय झाले वर्तमान राणीच्या कृपेने आज्ञेने शिपायाने स्वामी जवळी पाहतले त्यांनी उठवून चोळप्याशी वर्तमान राणीच्या शिपाय दोन स्वामीजवळी पाहतले त्याने उठवून चोळप्याशी आपण बसले स्वामीपाशी चोळप्याच्या मानसी दुःख फार झाले स्वामी पुढे वस्ती येते त्या शिपाई उचलले ती चोळप्याचे काही न देते तरी घेते हिरवून चोळप्याशी दूर केले बाईशी बरे वाढले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत असे कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागून दुष्ट तरी तांडण करी बहुसाळ त्या ऐकून बाळप्याचे दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे इथून ऐसा केला विचार झाली असता रात्र बाळप्पा गेले बिराड्यावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून येता करता दुसऱ्या दिनी समर्थाजवळी पाहतले आपली विज्ञा घ्यावे आणि बाळप्प्यावरी येता समर्थांशी अंतर्ज्ञानी समर्थांची तत्काळ विदित झाले तेव्हा एक सेवकरच बोलले समर्थ बाळप्प्यावर दर्शनास येत स्वामी आसन दाखवावे बाळप्पा येथे स्थानी आसन दाविले जैवकऱ्यांनी तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपणा मिळाल्या कोठे मांडावे आसन
कोठे मांडावे आसन विचार पडला. त्या लागून तो त्याच्या रात्र स्वप्नी बाळप्याने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नात आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत एक वेळा दर्शनात येते हिशोब ठेवी जपाचा काढून दिले. बाळप्याशी आनंद झाला. बाईशी गर्भवरे ती कोणाशी मानेनीशी झाली. सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून दावती. जे कोणी दर्शना येते त्याशी बाई द्रव्य मागत धन्य धान साठवते. अशा प्रकारे करून बाईची कृती दरबारी वदित केले. दरबारी बाईने राहावे दुरे शिरचरणापासूनच परी राणीचे प्रति बाईवरी बहुवती या कारणे कोणा प्रतिधैर्य काही होईना. अक्कलकोटी अवसरी माधवराव बर्फ कारभारी तयाशी हुकुम झाला. सत्वरी बाईशी दुरू करावे. परी राणीस भिवूनी तसे न केले. त्यांनी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभार पाहतले. तयाशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे कुणी या उत्तर भवे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी कैद करून बाईशी आणावे म्हणती. सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईशी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बडविणी फौजदाराशी समर्थ काही एक न बोलती. कारांगिताचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वता पंच नेमून व्यवस्था केली असे नूपराया. मग सेवा करावीसे घेऊन गेले बाळप्याशी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयाशी द्रव्याश नाही आम्हाशी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्याचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविला स्त्रीने उद्यापन. हिशोब जपाचा घेतलेल्या बाळप्याने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत श्री पादुकाची पूजा करीत निराहार राहून जे जे झाले स्वामी भक्त. त्यात बाळप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होत प्रेम बहु. ऐसे बाळप्याचे चरित्र वर्णिले असे सकलित आसक्ती तेने येत मोक्ष हाती साधने दृढ निश्चयांचे उदाहरण हे चरित्र असे स्वामी कृपान करीती सदभावे. चरित्र असे पूर्ण श्रोती होऊन सावधान श्रावणी आदर धरावे. उगाच करीत दांभिक भक्ती त्यावर स्वामी कृपान करती. सद्भावे जे नामस्मरण करती त्यावरती कृपाळू करती. पुढील अध्यायी सुंदर कथा एका श्रोता देऊन जेणे निवारून व्यर्थवता पापराशी दग्ध होती. अक्कलकोटी निवासी अजय जयाजी स्वामीराया रात्रंदिती तुझ्या बाया विष्णुशंकर वदती. इतसे स्वामी चरित्र सारामृत ज्ञान प्रकृत कथा सदा सद्भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोड हा. इत श्री स्वामी चरित्र सारामृत दशोध्याय चरणनपस्तु शुभम भवतु. तर मित्रांनो इथे 13वा अध्याय समाप्त झाला आहे. तर पुढे आता आपण 14वा अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. जय जयाजी करुणागणा. जय जयाजी अगशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधू जगद्गुरु आपुल्या कल्पे निश्चित. त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत. आता पुढे वदवावे. आपुल्या कथा वदवाया. बुद्धी देई स्वामी राया. चरित्र ऐकुनी श्रोतिया. संतोष होवे बहुसाळ. कैसी करावी आपुली भक्ती. हे नेमी मंदमती. परी प्रश्न करिता श्रोती. अल्पमती सांगत असे. प्रांतकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करुणी प्रांतकर्मे आटपुनी. मग वैसावे आसनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी. पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन. घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावावे. सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे. श्रद्धावे करुण धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर. मुख म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठपै. अजाना भाऊ सुवास्य वदन. काषाय वस्त्र परिधान. भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजरी. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परातपर्णा. कैवल्य सदना ब्रह्मनंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेश्वरा. अनंता ब्रह्मांडधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुची वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर. तू विधाता तू इंद्र. अष्टदिग्पाल समग्र. तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चया. जगम आणि स्थूर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आदिमध्ये अग्रे कोठे नसे पाता. असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे. शास्त्रतेही नावरे. विष्णू शंकर एक सरे. कुंठित झाले सर्वही. मी केवळ
केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखही निश्चित शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी स्मरता कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पावया आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरासून इहलोकी सौख्य देवान परलोकी साधन करावे दुस्तर हा भवसागर याचे पावावे पेल तीर त्वत रामचरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बांधवत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसून न्यारक हृदयी प्रकटोपै शांती मनी सदोवसे वृथाभिमान नसे सदा समाधान वसे तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समगागो तुझे भजन उत्तम तेने होवो हा सुगम दुर्गम जो हा भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अग्नी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग वलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असुनी या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे ऐशी प्रार्थना करिता आनंद होये स्मरता संतोषिनी तत्वंता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समयी होता जाणून उपोषण सडावे तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करती ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्री तेने सर्वार्थ पाविजे ब्राह्मण क्षत्रिय दाकी लागुनी मुख्य जप हा चौवनी स्त्रियांनी ही निषदिनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही हाओ स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंभ षोडोपचारे पूजिता परिप्रिय नवे सर्वता भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाजी आनंद कदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकराची या छंदा कृपा करुणी पूर्वावे इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृते कथा संमंत सदा ऐकुत भावे भक्त चतुर्दश ध्याय गोळ हा श्री सरस्तु शुभम भवतु संपूर्णम। तर मित्रांनो आता आपण स्वामी चरित्र अध्याय 15 ऐकणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। नलगे करणे तीर्थाठान हठ योगाधिक साधन वेद अभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे अंतरी स्वामी भक्ती जळताचारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया ते या भवसागरी निश्चय तारती समर्थ सर्व कामना पूर्वून अंती दावती सुरभून जे नर करती नामस्मरण ते ये मुक्त याच दे मंगळ वेळे ग्रामांत राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयासी आपुली भावी प्रख्याती हे नसेचे जयाची चित्ती स्वच्छ वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणासी भाषण करती कवनांचे गृहान जाती दुष्टांतरे जन टाळती तरी क्रोध नयेची शीतोषणाची भीती नसेशी ज्याचेची या चिती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थे सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोक वस्ती आणि वन दोन्ही जया सारखे परमेश्वर रूप येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्त जन हसती तयाते त्यावेळी मंगळवेढात बसपात एली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीन स्थिती तयाची बसाप्य व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी 18 विश्व दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एकदिनी फिरत फिरत सहज वनमाजी जाते ते देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करून तियेवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे अंतरे पटली खून यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटक शयेवरी केले अष्टभावे दाटून माथा ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणे दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी आला तो तत्वंता कर जोडून असता विंता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपा घना भक्त पालका पाप ताप दैन्य हारका विश्वपते जगद्गुरु पावून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषिले येती वरद हस्ती ठेवी ते तत्काळ मस्तकी तयाचे बसाप्याचे श्रीचरणी मन जडले तै पासूनी राहू लागला निषदिनी स्वामी सन्निध्य आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहून हसत कुटील जन तयाते
वेड्याच्या नांदी लागला, संसार याने सोडीला घरदार, विसरला वेडा झाला निश्चय, मग बसप्प्याची कांता, ऐकुनी ऐशी वार्ता करी तसे आकांता, मने घर बुडाले आधीच आम्ही निर्धन, परी मोल मजुरी करून करीतो होतो उपजीवन, आता काय करावे, बसप्प्या येता गृहासी, दृष्टांतरे बोले तयाशी, मने सोडिले संसारसी, वेळ काय लागले, परी बसप्प्याचे चित्त, स्वामी चरण आसक्त, जनापवादान भीत, नसे झाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होऊन सावधान, चित्त देऊन ऐकावे, एके दिवशी अरण्यात, बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ, बसप्प्या मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्राप दे ओरडती, आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नाना परी, मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक परी, बसप्प्याच्या चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देह भान नसचे, तो समर्थ केले नवल प्रकट झाले, असंख्य व्याल भूभाग व्यापिला, सकळ तेजे अग्री समान, पाद स्पाद सर्पात झाला, बसप्प्या भानावरी आला, अपरिमिती देखला, सर्प समोच होईकडे, वृक्ष साक्षा अवलोकी, तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय पाहुनी आयशी, परी भयभीत झाला अंतरी, तो तयाशी मधुरा, तरी समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही, दैवे तुझे उदले, ऐसा बोली ते समर्थ, बसप्प्या भय सोडून त्वरित घरी घेऊन, अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून, सर्पात त्वरित सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले, तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देवळी, तेथे आपले अंगवस्त्र बसप्प्या सोडून पाहत, त्यात सुवर्ण दिसच, सर्प गुप्त झाला, ऐसे नवल देखून चकित झाला, अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नैनी वाहती, त्याशी बोलती, यतीश्वर घरी जावे, त्वात सत्वर सुखे करावा, संसार दारा पुत्राम पोषिजे, आनंदुनी मानसे, बसप्पा गेला गृहासी, वर्तमान सांगता कांतेसी, तेही अंतरी सुकावे, कृपा होता समर्थांची, वार्ता न उरेची दैन्याची, याविषयी ही बसप्प्याची गोष्ट साक्ष देत असे, असो तो बसप्प्या भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिन स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यातर, पाप ताप आणि दैन्य, ज्याचे दर्शन निरोसन जाय ते पद, रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती, पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र, मन करून या स्थिर सादर होऊन ऐकावे, इत श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृते कथा संमत, सदा भाविक परसोत पंचदशोध्याय, गोड हा श्री स्वामी चरण पर्ण नमसो शिरस्तु, शुभम भवतु. 15वा अध्याय समाप्त झालाय. 16वा अध्याय. श्री गणेशाय नमो नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूप श्री दत्त भूवरी प्रकट होते, अक्कलकोटी वास केला, जे जे झाले त्याचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सत, ऐकता त्याचे चरित्र, महादोष जातील प्रसिद्ध, मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंद होते नांदत, निर्वाह करी नोकरीने कोकण प्रांती, राजापुरा तालुक्यात इटिया गाव, सुंदर हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे, तयाचे ते खोत त्या गावाचे होते संपन्न, पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहते, मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण, उपनाव पंडित, ते करिता व्यापार, त्यात तोटा आला तयाशी, एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली, कानी तेव्हा भाव धरुणी म्हणे, नवस केला स्वामी ते, जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात वरीत अक्कलकोटी येईन. यात 7 दिवस झाले, काही अनुभव न आले, तो नवलेख वर्तिले, ऐका चित्त देऊनी, हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता, त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले, त्यांनी काढली यकयुक्त बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान, त्या सांगती म्हणती, काय करावे हे नुकसान भरवायचे, द्रव्य नाही आम्हापाशी, फिर्याद होता अब्रुशी बट्टा लागेल आमच्या, तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे, यात संशय असे ना, तुम्ही व्हावा कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक, तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी, उभयतांशी मी ते मानले, तत्काळ तयापरी केले, तो नवल एक वर्तिले, ऐका सादर होऊन, अपूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगव्या पंडिताला, मारवाडी आला आनंदे, पंडित ऐकून वर्तमान आनंद झाला, त्या लागून हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले, अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्याचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही, नवस केला तयाशी, जाऊ आता दर्शनासी, वार्ता ऐकून उभयतांचे चमत्कार वाटला, ज्याने आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य, ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती, तरी अक्कलकोटा प्रती येतो तुमच्या सांगती, आम्ही पाहून या स्वामीमूर्ती,
जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने पाहुनी समर्थांची मूर्ती. तल्लीन हरिभाऊची वृत्ती मुख पाहता नयन पाती न लवती तयाची. तेव्हा समर्थ तयाशी शिव राम मारुती ऐसी नाम दिदली त्रिवर्गासी. आणिक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले. गजानना शिव नाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलवले. आणि तिघांशी 3 श्लोक दिले. मंत्र ऐकून ते ऐका. श्लोक. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवै नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ दिदला असे समर्थ. तेव्हा तयाचा आनंद पारावर नसचे. दुसरा मंत्र गजाननाला तयेवेळी श्रीनिधी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला. बहुसाळ श्लोक. आकाशात पतित तोय यथा गच्छाती सागर सर्व देव नमस्कारम केशव प्रति गच्छाती. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले. पावन तया ते श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले. समर्थांनी याचा प्रश्न ऐकून तो बोलले. त्या लागून त्याच्या पादुका बनवेन येथे आणाव्या. सत्वर स्वामी सानिध्य. काही दिन त्रिवर्ग राहिले आनंद. हरिभाऊचे तन्मन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात तयाशी आनंद आले मुंबईशी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला. स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता गोड न लागते. संसार वार्ता चेनसे नसे क्षणभर असो. पुढे त्रिवर्गांनी चांदीचा पादुका करून अपावर या स्वामी चरणी आले. अक्कलकोटात भक्तजनाचा कैवारी पाहून या डोळे भरू माथा ठेवला चरणावरी. बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थ आदरे घेतल्या पायी घातल्या. त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवे. भक्त सका दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मत्सक त्यांनी ठेवले. तो समर्थ त्या प्रती घेऊन मांडीवरती वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासे आता निश्चित. परिधान करे भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी काफीने जोडून समर्थे तयाशी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली. सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे. धरू नका आता लाज उभार माझा यशवदज नको करू अन्य काज जनभजन लाभावे. जाऊन आता सत्वर लुटवे आपली संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती. तुवान धरावा आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानशे. सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन. सद्गुरुने मस्तकी हस्त ठेवता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत. धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता. तत्काळ गेली भव्य व्यथा. उपरती झाली चित्ता षडविकार निर्माले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशेती. द्रव्य प्राप्तिस्तव निश्चिती ढोंग माजवित. बहुत तयाचा उपदेश न फळे. आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे. मन न चढे प्रपंची तयासी न म्हणावे गुरु. जे केवळ पोट भरू भाव सागर पैल तिरू. उत्तरतील ते कैसे तैसे नवेची समर्था. जय परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता. वरदस्त दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले. ब्राह्मणासी बोलवले संकल्प करून ठेविले. तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता. तारा नाम त्याची कांता तरी ती करी बहुत आकंता. घेत उर बडविनी मने जोडून या कर लुटविता. तुम्ही संसार हा नवे विचार. दुःख लागेल भोगावे आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण परी. आता अवलक्षण आपण काय आठवले. असतील सकल जन धिक्कारतील पिशवान उपास पडता. कोण खावयाता घालील अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली कैसी. त्या योगे संसार सुखाशी दुःख डोळाई का पड. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धापन. मग करावे मोक्ष साधन सेवावे. वन तपार्थ आपल्या वडिलांची थोरवी. मना माझी आणवी त्यांची कीर्ती मिळवावी. उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडून जाऊन बसाल जरी वनी. तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझ्याकरिता पाणी ग्रहण अग्निब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाहिली असे स्मरण करावे. मानसी तुम्ही म्हणाल मज सवे तुम्ही घरदार सोडावे. मज संग मागे फिरावे. भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त. मी असे जी सत्य सत्य संसारी मन व्यक्त माझे न होय कदापि. आता जरी आपण संसार टाकेला लुटून हे केले महात्म पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवास मारावे सर्वस्व धर्म करावे. याशी काय पुण्य काय म्हणावे. पाप उलटे होत असे विनवते जोडून कर. अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा. प्राणप्रिया ऐशी तिची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे. तिचे परी तारेच्या चिंतात षडरूपी होते जागत. संसाराचे मिथत्व तिये लागे कळेना. आशा मनीषाशी भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीने त्यांनी तिजला जडपोनी आपणाधीन केलसे. त्या योगे सदिचार तियेसी न सुचे अनुमात्र धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधत असे. षडविकार त्या योगिनी रतला तो स्वामी चरणी दृढ निश्चय केला मनी.
संसार त्याग करावा, स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटले समग्र, तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावा, आत्मलिंग स्मर्थ स्वामी स्वतः ते दिधले होते त्या पादुका, स्वस्त असते मठा माझी थापिला, कामाटी पुर्यात त्या समयी मठ स्थापिला, असे पायी हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझे राहिले, धन्य धन्य ते स्वामी सुत, गवाय घेणे झाले विरक्त, परिण जाण त्या ते निदित नाना दोष देऊन, पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरु चरणी विनटले, सर्व फिटले भव दुःख, धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केले, त्याच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो, इत श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमंत, सदा भाविक भक्त परस्वत, षोडशोध्याय, गोड हासी सरस्वती, शुभम शिरस्तु शुभम भवतु. 16वा अध्याय समाप्तम. आता मित्रांनो 17वा अध्याय ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमो नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित, समर्थांचा चढ विकार जिंकले, संसारात त्याग गेले, रात्रंदिन रत झाले, स्वामी भजने सुखाने, स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेने हरली, संस्कृती कवनांची नाही भीती, सदा चित्ती आनंद, स्वामी नामाचे भजन, त्याच्या चरित्राचे कीर्तन, त्याहून व्यवसाय अन्य, स्वामी सुत नेनती संसार ते सोडून बैसले गोसावी होऊन, हे पाहुनी कित्येक जण हसतात ती तया ते परी, त्याचा विषाद चित्ती स्वामी सुत न मानती, अंगी बाणिले पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेच, स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तीन हे वृत्त ऐकून दुःख केले, अनिवार्य मोहावती सापडले, मायावश जे झाले त्याशी प्रपंचा वेगळे, काही गोळ काही न लागाची, पुत्र वात्सल्य करून पाही शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही, सुताजवळी पातल्या, गोसावी निज सुता पाहून वक्षस्थळ घेती, बडविन अंग टाकिले धरणी, बहुत आक्रोश मांडिला, निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले, अंतकरण तिये लागी सावरून, धरिले सत्वर प्रेमाने, तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरी पायी विनटलो, जन्म मरणाते चुंकलो, मुक्त झालो सहजची, धन्य धन्य तेगु जननी, मज्ज लागी प्रवसुने, मान्य झालीस त्रिभुवन, काय धनता वर्णावी, अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्ट सांगून, परी त्याच्या या गोष्टी तियेची गोड न लागती, म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली, याची पिशाच बाधा झाली, किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली, पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयाजी देव मामलेदार, सर्व लोक बोलती, तयाची घेऊन भेटी, विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करती तरी होय आरोग्य, ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या, उठावटी सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्व ही होऊन या दीनवंदन करीती, विनती कर जोडूनच म्हणती, सर्वज्ञ आपण उपाय याशी सांगावा, ऐकूनी देव मामलेदार हसूनी देती उत्तर, त्याशी पिचाच लागले थोर, माझुनी दूर नोहाची, ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी, मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे, म्हणे ज्याने वेळ लावले त्याचीच धरावी पावले, येणे उपाय आपले कार्य सत्य होईल, असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उपदेशी झाले, मठ होता कामांटपुर्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा, एका भक्तीने निसिम जे स्वामी भक्त, आनंदे भजनी नाचत, कुटील जन त्यात हसत, ढोंग अवघे म्हणती, ये परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती, श्री चरणाविना आसक्ती अन्य विषयावरी नसे, जननिंदा करीताती अनेक प्रकारे दूषण देती, परी शांत चित्ते व्याप्रती उपदेशी ती, स्वामी सुत जे अहंकार बुडाले, सत्य पथाचरण चुकले, निज कार्यात विसरले, मोह पडले, भव झाली, ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण, परी तेने अंतकरण दुखित ने, हे तयाचे तारा नाम त्याची कांता, तेही त्रास देत स्वामी सुद्धा, परी तयाच्या चित्ता दुःख खेद नसेची, प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीस, कोणे एके समयासी नगर कर, नाना जोशी सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकले वर्तमान, त्या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत, महाज्ञानी असती ते एक वार पावे, तयाशी इच्छा झाली नानाशी, मग कोणे ऐके समयाशी, मठा माझी पातले, पाहून स्वामी सुता प्रती आनंदले, नाना चित्ती प्रेमानंद शरणवत स्तविन करती, तयाचे स्वामी सुते तयाशी लावले, स्वामी भक्तांशी धन्य झाले, नाना जोशी रंगले, भजनी समर्थांचे ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढवेले, महात्मेपूर्ण श्री समर्थ
भक्तीचे पुढे जोशीबुवांनी स्वामीची पत्रिका करून ती अर्पावर या श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिले. स्वामी मूर्ती आनंदले. समर्थ त्याशी आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणे. नगारा वाजविता जोशी हसू आले. समर्थांशी पाहून या स्वामी स्वभक्तांशी परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सद्य भजन करीत कीर्तने आनंदे नाचत. लोक लज्जा सोडून लोका पावताचे मानी भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्ता नवे भजनी मानेल मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करताती खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शक्य 1793 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामी सुत आनंदे छेली खेडी ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयासिंग नाम भक्ते कोट्या खेळत त्या बसे. ऐसे स्वामी सुताचे मत परितीसे आधारा रहित सत्यासत्य जानती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्त करी विशेष जन लाभले भजनास कीर्ती ध्वज उभारला. मन माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्याची समर्थे करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगती ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची या आज्ञे वाचून दर्शन नव्हे कोणा लागून ऐसे वर्तमान ऐकून खिन्न मनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवे उदकान. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण. ऐकले आतून राणीने हा समर्थांचा निसीम भक्त आनंदे भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी. सेवकाशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी या साधू ते मंदरी प्राथुनिया आणावे ऐसी राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता प्राथुनिया स्वामी सुता मंदिरा माझे आणले. पावून या समर्थांची उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. सदगतीत अंतकरणी चरण शाळले नयनाश्रुती देह भान गेला विसरुनी. स्वामी पदी चुकावला बाळ चुकले मातेची ते भेटले बहुत दिवशी. मग तयाच्या आनंदाची पारावार नसे. निज सुता ते पाहून आनंदले समर्थे मनी कर फिरवला. मुखावरून हस्ती धरून उठवले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते ते दुर्जन ते सुताच्या उत्कर्ष पाहून दूषित होय त्याचे मन. द्वेष पूर्ण करीतांती काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहता ती स्वामी सुत रात्रंदिनी समर्थापुढे करती भजन. पायी खळावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करिता. पाय खडावे घालून ऐशी वेळ साधून समर्था सांगितले दुर्जन स्वामी सुताची ही करणी योग्य नसे. सर्वथा बैसला असता आपण पायी खडवा घालून हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावा. या परकी आणि निजसुत समान लेखती जे सत्य जे सर्वांशी आलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्या ते आता खडावा काढून मग नाचावे. त्या तव्य परमभजनी ऐशी आज्ञा सुता लागून केली समर्थे. त्यावेळी तोच उठले. कित्येक जण खडावा घेतला काढून स्वामी सुताचा अपमान केला. अशा प्रकारे पाहून ऐशी परी खिन्न झाला सुत. काळ जात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहून परम कठीण दुःख देत उतरले सुताचे वंदन. निस्तेज झाले सत्वर तयाचे होते ते वैरी. ते आनंदले आतरी म्हणते मोडले खोड बरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग त्वरित मुंबईचा अपमान दुःख दुखवला. अंतरी बहु खुन्न झाला. परोतून नाही आला जन्मवरी अक्कलकोट स्वामी भिमानी. जो नर त्याचे दुःख येता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जातच जे दुःख उत्तरोत्तर क्षीण झाला. स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला. शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला. अक्कलकोटी समर्थान स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थांते म्हणे कृपा करून या सुतात आणावे या ठाया. कृपादृष्टी पाहून या आरोग्या तथा करावे. मग समर्थ त्या अवसारी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वर मजससिंद आणावे. परिसुत त्या सांगावी आला नाही. अक्कलकोट अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिनी सलत असे. सेवेकरी परतून आले. समर्थांचे वृत्त कथिले आणखी दुसरे पाठवले. त्याची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्याशी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन. तथापि स्वामीसुत पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडवू घे. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला. स्वामीसुता परी तो न आला. अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला. विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला ऐसे कैलास वास. सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होत असे त्याची झाले दुःख अमित.
शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करी विचित्र करणी बैसले स्नान करून परी गंधन लावती भोजनाते न उठती धरणीवर अंग टाकती कोणा संगेन बोलती रुदन करीती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला उदासीनता त्या दिवशी झाली आली सर्व नगराशी चैन न पडे काकूबाई पुस्ती समर्था क्षणोक्षणी मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करिता आकांत तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परोतीने आल्या पायी बोलल्या काही समर्थांचे सूत आपला भक्त असून अकाली पावला कामर मग स्मरती जे जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेशी उल्लंघले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळाशी ओढुनी बळेची मग नेला पुष्पुत्र शोके करुण दुःख करी रात्रंदिनी समर्थ तिचे समाधान परोपकारी करतात नरजन्मा येऊन सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उच्च नीच भगवती नसे काही निश्चित ज्याची असेल जैशी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची धन्य धन्य स्वामी उत्तर लाभावधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवे करी समर्थांते ते कथा रसाळ अत्यंत वर्णली पुढील अध्यायात श्रोत्याहून सावध चित्त अवधान द्यावे कथेशी जय 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 श्री भक्तपाला जय जयाजी परम मंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकर्त प्राकृत कथा संमंत भाविक भक्त परसोत सप्तदोषोध्याय घोळ हा श्री भगवर चरणांपर्ण नमस्तु शिरस्तु शुभम भवतु. तरी ते 17वा अध्याय समाप्त झालाय. तर आता आपण 18व्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवे करी करता ती समर्थांते. तेव्हा बोलते समर्थ सेवे करी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य म्हणे कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरांचे अधिकारी नेमू गादासी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळा वेळा रात्रंदिनी तोची झाडा मोठमोठ्याने ओरडती. आमच्या पायरीची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागूनी लप उनी ठेविले विठेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनीसा स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्रात कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याच्या शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयाशी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळूनी याशी अमृत दृष्टीने पाहुनी निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थांती. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घाल यांशी आरोग्य दे होईल बाळाशी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादाची सी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील केज गाव मोघलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रीचा आज्ञा घेऊन सत्य पादिका पाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन करायाशी तुम्ही पाठवा दादांशी संगामे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तंशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थाजवळ येत घेऊन या दादांशी स्मर्थ वृत्त ऐकुनी म्हणती द्यावे पाठवून बाळ हाये जरी अज्ञ तरी सांभाळू तयाशी. काकूबाई बहुत प्रकारे स्मर्तू सांगे मधुरा तरे दादासी पाठविणे नाही बरे वर जावे आपण सर्वाते. स्मर्थ दियासी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हाशी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादांशी पाठविले क्रेजेपती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुने पुढे सेवकर्या सांगती त्याशी मुंबईस पाठवती. ब्रह्मचर्यासी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी ब्रह्मचारी बुवाजवळी. दादासी नेत मंडळी जी समर्थे आज्ञा केली ती सांगितले तत्काळ. दासींनी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफणी जोळी निशान. ब्रह्मचरी दादाशी उपदेश ती दिवसनिशी गोसावी होऊन
घेऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणीची सर्वता न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पहिली खटपट करुणी शेवटी दासांची मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्री सादिद्र आले टाळ करी. तेव्हा दादा घेऊन तुम्ही भजन करीता आनंदे स्मर्त ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगाशी. घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी. करीताती तैसेच श्रीचा पादुका पडता उपरती झाली त्यांच्या चिंता. हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान केले लयाते. दादा भजनी रंगला देह भानही विसरला. स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहभाव. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी असो दादांची पाहुणी. वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे स्मर्त दादाप्रती वेळ खचित लावले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय धरिता. दादाची या शिरी ठेवता पादुका काय म्हणून स्मरता. बोलले तियेसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करूया समयासी. व्यर्थ बडबड करू नका काकूबाई बोले वचन. एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतकेची पुरे झाला. एकूण ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी संवंतर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्व असते परी समर्थ. त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिले. दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठविते भिक्षेशी. ते पाहून काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थ त्यांच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरे. विनवी तसे ज्ञानापरी शोक करी अपार. समर्थांशी हसू आले अधिकची कौतक मांडले. दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयाशी. अनुसया तुझी माता तुझ पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून त्वंता. जननी जवळी पाथला ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी हे करणी लोकापवादा करण. भिक्षाज्ञ आपण सेवावे हे नवेची जाण बरवे. चाळ अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. ऐकूनी मातेची उक्ती दादा द्विजपती बोलती ऐक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवर बसूनी संस्था चालवली. कलयुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष ऐसे बोलिला स्वामी दास. येथे विश्वास धरावा दोघा बंधूचे ऐसे वृत्त वर्णिले असे सकलित केला नाही विस्तार. येथे सार मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादा बुवा सत्य भुवरी जगद्वारार्थ विष्णू शंकर अवतरले. इथं श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संमंत सदा प्रेमळ पौरसत. अष्टोद्योग दशोध्याय गोड हा श्री स्वामी श्री रसंतु शुभम भवतु. 18वा अध्याय संपूर्ण. श्री स्वामी चरित्र अध्याय 19. श्री गणेशाय नमो नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. सज्ज चरित्र श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्य सत्या परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण जेणे होईल सुगम. दुस्तर हा प्रवपंथ ज्याशी वाणी ते भले. सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले. जो पंथ धरावा बोलणे असो हे आता. वर्ण पुढे स्वामी चरित्रा अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे. निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नाम सिंह सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्र पावले ती देखील त्यांनी समजती. नाना योग्यभ्यासी बहुत महासाधू देखले. करावे हट्ट योग साधन ऐसा इच्छा बहुत दिन. नाना स्थान फिरून शोध करिता गुरुचा. जपी तपी संन्यासी देखील अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योगभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकती. एक पंचग्री साधन करीती. एक वायू बशिताती मौन धरिती कित्येक. एक झाले दिगंबर. एक केला ऊर्ध्वकर. एक घालती नमस्कर. एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्या सांगती गो ज्ञान. एक करीती तीर्थाठान. एक पैजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञान तयाचे पाहिले. कित्येकाचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. हट्ट योग परम कठीण कैसा करावा ध्यान. साध्य ध्यान आपण याविषयी पूर्ण ज्ञान. कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनाची धरुणी पोटी आले. नृसिंह सरस्वती महिमा श्रीच्या ऐकून नृसिंह सरस्वती दर्शनाशी येती कळले समर्थांशी. जाणिले त्याच्या हृदयगताशी अंतर माझी. आधीच सन्मुख पाहून तयाला आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयाच्या. श्लोक ऐकता तेथीची समाधी लागली. त्याची स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मारंदी प्राणवायू आश्रया
आश्रय करीती सकळ जन असो झालं या काही वेळ समाधी उतरून तत्काळ अनुसिंह सरस्वती धावले. स्वामी पंदाभुजांवरी मस्तक ठेविले झडक करी सदोसदी झाले अंतरी हर्षपोटी न सामावे उठून या करती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे मी आज कित्येक दिवस हट्ट योग साधन करावयास केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चित्ता सकल दूर झाली कार्यभाग साधिला असो नुसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती ते त्याची वास्तव करीती सिद्धी प्रसन्न झाला बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी नुसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयाशी लोकी धन्यता पाव लागी वार योषिता पाळून तियशी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजाची सुरभुवनी अति जासी सुखाने ऐकुनी समर्थ्यांचे वाणी आश्रय वाटले सकला मनी नुसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून पाहू लागेल अधोवदन शब्द एक न बोलावे सिद्धी करून प्रसन्न वाढविले आपले महिमान त्याची वारा योषिते समान अर्थ स्वामी वचनांचा असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊनी राहिले स्वस्तानी धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर नामदेव मामलेदार त्यासही ज्ञान साचार समर्थ कृपणे झाले ऐसे सहिच्च अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्याचा नवर्णवे वासुदेव पडके ब्राह्मणथोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनवार होऊन बंड केले ज्याने समर्थांची कृपा होती इच्छित कार्य साधिलत होता ऐसे वाटेल त्याची चित्ता दर्शनाते पातला करी नगर तलवार घेऊन आला श्री समोर घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित स्वकार्य चितून अंतरी खडग दिदले स्त्रीच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रेणी जाणेले अंतर त्याचे पाहून कर्मघोर राजद्रोहे मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवर दिली टाकूनी वासुदेवारा पाहून खिन्न झाला अंतकरणी स्मरतांते आपुले करणी नावडे सर्वता मनी तसे कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसे चाला परत स्वस्थ स्थानास झेंडा उभारला बंडांचा त्यात त्याशी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले वर्तीचे असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजाश्रीत सरदात काही कारण जाहले संसारी मनी विटले प्रपंचात सोडिले भक्त झाले स्वामींचे माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निषदिनी करीतांती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानाशी यमदूत दिसते दृष्टीस मृत्यू समय पातला पाहुनी या विपरीत परिश्री चरण धरले जडी करी उभा राहिला काळ दुरी नवल परी झाले दीन वदन होऊन दृढ घातली मिठी चरणी तात्याकरिता विनविनी मरण झाले चुकवावे ते पाहून श्री समर्थ कृतांसी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिले तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याशी नावे त्वरित स्पर्श याते करू नका ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहून आश्रय करीती धन्यता थोर वर्णिताती बैलांप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशी लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र तेथे येते जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगम आगम सुर नर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा नाना रूपे नटून स्वच्छ विचारे जो यजने भक्ता सन्मार्ग दाखवून भवसागरी तारित त्यात परमात्म्यांचा अवतार असे स्वामी येती दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगद्दूत कारणे याची पदसेवा निश्चिदिनी करुण तत्पर सदा भजने विष्णू शंकराच्या मने याची वसो सदैव इतसी स्वामी चैत्य सारामृत नाना प्राकृतिक कथा संमंत सदा परिस्वत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा शिरस्तू शुभम भवतु 19वा अध्याय मित्रांनो इथे समाप्त झाला आहे 20वा अध्याय श्री गणेशाय नमो नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया लीला वेशधारी दत्ता सर्वासाक्षी अनंता विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना तुझे चरित्र आगाध केवी वर्णो मी मतिमंद परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता मागे सहस्रवदन निगमांग मासही जाण नसे पार लागला तुझे वर्णावया चरित्र तुझ सम कवी पाजते तरी अल्पमतीने अत्यंत गुणानुवाद कान गावे वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष
वर्ष होती दन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघंही अक्कलकोटी वास केला. जना धावल्या अनंत लीला उद्धरले कैक पापल्या अद्भुत चरित्र स्वामींचे असे कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसी गृहस्थ एक दर्शनाशी समर्थांच्या पातला करून या श्रीची स्तुती माता ठेवला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्यात वदती हास्य वदने करुण फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पकाने करुणी नाना यथीच भोजन देईचे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलविले पांचजान जेवू घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती उत्तुष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञा पिती गृहस्थांते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ पूर्ण होतील. परी त्या गृहस्थांचे मन शासक झाले ते वदा मने यवन हाती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावन कष्ट कळिता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिनी द्रव्य मिळावया साधन या जवळी नसे परी त्याशी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घेत वरीत तो निशांक मनात पात्रावरी बसला. त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वशनी भाव धरिला तत्काळ मुंबई झाला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फर्यायासी ऐकून एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दाऱ्या उघडून घाई घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला. दृष्टीस तिने बोलवले त्याला आसनावरी बसवले 10,000च्या दिदल्या नोटा आणि सत्वर गृहस्थ मनी आनंद झाला. बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती वारंवार स्तुतीची करीते स्तोत्र गात स्वामींचे समर्थांचे लीला विचित्र केवी बंधू शरके मी प्रामर ज्या वर्णितो थोर थोर श्रीमंत झाले कविराज कोणी दातार निपुवर दान करया भांडार मोकळे करी परी शक्यतानुसार याचेत नेती बांधून षडशन्नाचे ढीग पडले शुदित जन तेथे आले त्यातून भक्षिले शुदा शांत होई ते स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून प्रेमादरे माळ करून श्रोत्याचे कंठी घातले. स्वामी चरण सरोजी विष्णू भ्रमर घाली रुंजी अद्यातरे चरणपुंजी शंकर स्तोत्र गात असेसी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत्य कथा संमत सदा ऐकुत भाविक भक्त 20वा अध्याय गोड शिरस्तु शुभम भवतु तर 20वा अध्याय इथे समाप्त झालाय. शेवटचा अध्याय 21वा अध्याय 21. श्री गणेशाय नमो नमा. निर्मली सुंदर देव मंदिरे चौक बैठका नाना प्रकारे कळश ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत करुणी माझे मुखनिमित्त वदलेसे स्वामी राजा आता कळ साधाया 21वा कृपा करुण वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जना कारणे संपावा अवतार आता ऐसा मना माझी येता उजड देह देवनी तत्वता केले स्वस्तानी यतिराज शक्य 1800 पूर्ण संवंतर ते बहु धान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस केला 3 प्रहर चतुर्थ प्रहारचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजपरी षटचक्राते भेदून ब्रह्मरंदा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवे करी त्याचे दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःख करून आक्रदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रता असो स्वामींची अनंत लीला जन सन्मार्ग दावीला उद्धारेले जडमुडाला तो महिमा कोण वणी कोकणात समुद्र तरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालसे श्रेष्ठ चित्त पावन ग्यायती उपनाम असे थोरात बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे तेथची बाळपण गेले आता कोपरली सयने एले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत मारवाडी श्रेष्ठ नामे ज्याचे शंकरशेठ त्याची स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्याची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीते दिवसा उपजली चिते स्वामी चरित्र श्रवणांची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यंत शब्द सोपे व्यवहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहान सांबाल वृद्धा समजे असा लघु ग्रंथ रचिला प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धेवरते देवस्थावन आधार स्वामी चरित्रास कोण याची कथन केले श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्याय निश्चय स्वामींच्या करवया छळ आले 2 संन्यासी खल त्याची वृत्ती सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कार्यभारासी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्याची दाबला चमत्कार तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावर भक्ती जळली प्रकारी 7व्यात सांगितले शंकर नाम एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंध ग्रस्त त्याचे केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा कचुनिया द्रव्य बहुत
त्याने बांधिला सुंदर मठ वर्णस्थ समस्त नव्यात केले चितंबर दीक्षितांचे वृत्ती वर्ण्याला दशामाध्याय ते ऐकता पुनीत श्रोत्या व सत्याचे 11वा आणि 12वा तैसाचा अध्याय 13वा बाळाप्पेचा इतिहास बरवा त्या माझी निरूपला भक्ती मार्ग निरूपण सकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सतारग भाविका बसाप्यातील सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन छंदू जो दादू बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तायाचे वर्णिले 19वात सारांश रूप सत्य ते पै एक गृहस्थ निर्धन त्याशी आले भाग्यपूर्ण त्याची केली वर्णन 20व्यात निर्धारी स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शक्य 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वधू नये उभयकांता ग्रंथ समाप्त केले से स्वामीने दिला हा वर जो भावे वाचिले चरित्र त्याचे आयु आरोग्य अपार धनसंपत्ती संतती प्राप्त होई त्याची वाढी विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भाव सगेर तरुण मोक्षपद मिळो अंगी सर्वदा विनय असो वृथाभिमान तो नस सर्व विद्यावार गौसो श्रेष्ठ भक्ता लागून ज्या कारणे ग्रंथ रचिला जिया प्रसिद्ध सहानीला त्या रक्षावे दया कृपागना समर्था मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळू ते सच्चिदानंद पूर्ण केला दयाळू आदोनी कर चोडून हातायची विनवनी ग्रंथ संरोषा लागोनी सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ हीनमती कवित्व करून येण्याची परी माझी ही आर्षवत्री वाचावे ऐकावी आदरे उबगन मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणून जयाजी परमानंद कै वैकुंठवासी श्री गोविंद भक्त तारका आनंद कदा आनंदी मातेता अभेदा हरी मंदरणा मर्दना सर्वेश्वरा विश्वंभरा अविनाशा पुराण पुरुष अनंत वेशा भवपाशा सोडवी जय जयाजी कमलासना कमलावर कमला नयना विधिधाता कमलवंदना हृदय कमली वसावे मूर्छ कुर्म वरा जान नुसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकी तू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळा करून गाला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेवला बाल सदोसदी त्याचा प्रतिपाल करावा बाळ आपले इतसी स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त 21 अध्याय गोड हास्यू स्वामी चरण पर्ण नमस्तो शुभम भवतु इतसी स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो इथे आपले 21 अध्याय 1 ते 21 अध्याय संपूर्ण झालेले आहेत मला अशी आशा आहे की तुम्हाला संपूर्ण चरित्र स्वामी चरित्र सारामृत आवडले असतील आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त जणांना व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक इंस्टाग्रामवर ही लिंक शेअर करा म्हणजे ते सुद्धा 1 ते 21 अध्यायांचे पारायण करतील आणि ते पुण्य तुम्हाला मिळेल तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब कमेंट्स नक्की करा शालिनी भक्ती सागर कथा हे सुद्धा माझं चॅनल आहे त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ